मेष राशी 18 ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशीच्या व्यक्ती म्हणजे जणू धगधगता अग्नी, आत्मविश्वासाचा झरा आणि संकटावर मात करण्याची जन्मजात ताकद। तुमच्या स्वभावातच एक वेगळी जिद्द असते। कोणत्याही गोष्टीला घाबरून मागे हटणे तुम्हाला मान्य नसते। आयुष्यात कितीही अडथळे आले तरी मी करू शकतो हा विश्वास तुमच्या मनात कायम असतो। म्हणूनच अनेकदा लोक तुम्हाला धाडसी, स्पष्ट वक्ते आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणून पाहतात, पण या कठोर बाह्य रूपामागे एक भावुक मनही दडलेले असते। आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी तुम्ही काहीही करायला तयार असता। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी साधा सुद्धा नसणार आहे। या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात वेगवान घडामोडी निर्माण करेल। काही गोष्टी अचानक घडतील, काही निर्णय झटक्यात घ्यावे लागतील, तर काही ठिकाणी नशिबाची साथ मिळाल्यामुळे अशक्य वाटणारी कामे सुद्धा पूर्ण होतील। गेल्या काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल। ज्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत विचार करत होतात त्यांमध्ये आता स्पष्टता येऊ लागेल। या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसेल। लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील। तुमच्या कल्पना, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची कामं करण्याची पद्धत इतरांना प्रभावित करेल। विशेषतः ज्या लोकांनी आतापर्यंत तुमची किंमत ओळखली नव्हती तेही आता तुमच्या क्षमतेची दखल घेतील। समाजात मानसन्मान वाढण्याचे संकेत आहेत। काही जणांना अचानक एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते। मात्र मेष राशीचा एक स्वभाव म्हणजे घाईघाईने निर्णय घेणे। हा स्वभाव या आठवड्यात थोडा त्रासदायक ठरू शकतो। रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतात। त्यामुळे बोलताना आणि निर्णय घेताना संयम ठेवणे अत्यंत आवश्यक राहील। काही वेळ तुम्हाला वाटेल की समोरची व्यक्ती मुद्दाम तुमचा अपमान करत आहे, पण वास्तवात गैरसमज जास्त असतील। त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरेल। हा आठवडा तुमच्या अंतर्मनातही मोठे बदल घडवून आणेल। अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना बाहेर येतील। काही जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ शकतात। एखादी जुनी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते। काहींना भूतकाळातील अपूर्ण नात्यांबद्दल विचार येतील, पण हे सगळं तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठीच घडत आहे। ब्रह्मांड जणू तुम्हाला सांगत आहे की आता जुन्या गोष्टींमधून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे। मेष राशी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला मानला जाईल। अचानक धनलाभाचे संकेत आहेत। अडकलेले पैसे मिळू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील। काही लोकांना नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील। आकर्षणामुळे किंवा दिखाव्यासाठी खर्च वाढू शकतो। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा राहील। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील। तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल। काहींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। मात्र सहकाऱ्यांची वाद टाळा। तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक राहील। ज्या लोकांच्या आयुष्यात प्रेम आहे त्यांच्यासाठी नात्यात जवळीक वाढेल। जोडीदार तुमची साथ देताना दिसेल। काहींना प्रेमाची कबुली मिळू शकते। मात्र अहंकारामुळे छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका। अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याचे संकेत आहेत। कौटुंबिक वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण वाटू शकते, पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल। घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल। आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। घरात एखादा शुभकार्याचा विषय चर्चेत येऊ शकतो। आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, पण डोकेदुखी, रक्तदाब किंवा थकवा जाणवू शकतो। पुरेशी झोप घेणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। वाहन चालवताना घाई करू नका। या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यात आता परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। काही गोष्टी संपतील, काही नवीन सुरू होतील, पण जे काही घडेल ते तुमच्या भविष्यासाठी आवश्यक असेल। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका, कारण मेष राशीच्या लोकांसाठी पराभव हा शेवट नसतो, तर नव्या विजयाची सुरुवात असते। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मेष राशीच्या जीवनात केवळ एक दैनंदिन घटना घडणार नाहीत, तर अंतर्मन, नशीब, ग्रहांची ऊर्जा आणि काळाचा संकेत यांचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे। हा काळ तुमच्यासाठी जणू एखाद्या वादळानंतर उगवणाऱ्या तेजस्वी पहाटेसारखा असेल। आतापर्यंत ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या, जिथे मार्ग बंद वाटत होता तिथे अचानक नवीन दिशा दिसू लागेल।
या आठवड्यात तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव विशेष सक्रिय राहणार आहे, त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमता आणि धैर्यामध्ये प्रचंड वाढ होईल. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेले स्वप्न आता प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. काही लोकांना अचानक जीवनात मोठा बदल करण्याची इच्छा होईल, जसे की नवीन व्यवसाय, नवीन काम, नवीन शहर किंवा नवीन नात्याची सुरुवात. ब्रह्मांड तुम्हाला सतत पुढे ढकलत आहे आणि सांगत आहे की आता भीती सोडून कृती करण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते. तुम्ही संघर्षातून घडता तर इतर लोक जिथे हार मानतात तिथून तुमचा प्रवास सुरू होतो. म्हणूनच या आठवड्यात आलेली प्रत्येक अडचण प्रत्यक्षात तुमच्या यशाची पायरी ठरणार आहे. काही प्रसंग असे घडतील की क्षणभर तुम्हालाही वाटेल की परिस्थिती हाताबाहेर जात आहे, पण शेवटी नशीब तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. या काळात गुप्त शत्रू किंवा तुमच्या प्रगतीवर नजर ठेवणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो हे लक्षात ठेवा. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात. विशेषतः कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पना किंवा योजनांचा फायदा दुसरे घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपल्या पुढच्या योजना प्रत्येकासमोर उघड करू नका. शांतपणे काम करा आणि योग्य वेळीच निर्णय जाहीर करा. आर्थिकदृष्ट्या हा काळ आश्चर्यकारक बदल घडवू शकतो. अचानक एखादी नवीन कमाईची संधी मिळू शकते. काहींना जुनी गुंतवणूक फायदा देईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक, नवीन करार आणि मोठ्या आर्थिक निर्णयांचा असू शकतो. मात्र पैशांबाबत अति आत्मविश्वास टाळा, कारण जितका पैसा येईल तितकाच अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच ताकद असेल. लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील. त्यामुळे जे लोक शिक्षण, मार्गदर्शन, राजकारण, समाजकार्य, विक्री किंवा माध्यम क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमचा आवाज, तुमचे विचार आणि तुमचा आत्मविश्वास लोकांना आकर्षित करेल. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ थोडासा रहस्यमय राहू शकतो. काहींना अचानक एखाद्या व्यक्तीकडून संकेत मिळतील. ज्या व्यक्ती तुमच्याशी दूर गेल्या होत्या त्या पुन्हा संपर्क साधू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे भावना आणि वास्तव्य यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक राहील. विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. भविष्यासंदर्भात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवेल. घरातील एखाद्या व्यक्तीचा हट्टी स्वभाव किंवा आरोग्याची चिंता मनावर ताण आणू शकते. पण आठवड्याच्या उत्तरार्धात वातावरण पुन्हा शांत होईल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. काहींना अचानक देवदर्शन किंवा आध्यात्मिक अनुभव मिळू शकतो. हा आठवडा तुमच्या मानसिक शक्तीची खरी परीक्षा घेईल. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की कोणीच तुमचे मन समजून घेत नाही, पण हे क्षण तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवतील. ब्रह्मांड तुम्हाला आता भावनिकदृष्ट्या प्रगल्भ करत आहे, म्हणून जुन्या गोष्टी सोडून पुढे जाणे अत्यंत गरजेचे ठरेल. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा चांगली असली तरी अति कामामुळे थकवा वाढू शकतो. झोप अपुरी राहू शकते. काहींना रक्तदाब, डोळ्यांचा त्रास किंवा स्नायू दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. योग, ध्यान आणि शांत संगीत तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या आठवड्याचा सर्वात मोठा दैवी संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यात आता नवीन पर्व सुरू होत आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेले नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडू लागतील. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या काळात तुमच्या राशीची ऊर्जा इतकी प्रभावी असेल की योग्य दिशेने केलेले छोटे प्रयत्न सुद्धा मोठे यश देऊ शकतात. म्हणूनच मेषराशीच्या लोकांनी या आठवड्यात भीती, शंका आणि भूतकाळातील दुःख मागे सोडून धैर्याने पुढे पाऊल टाकावे, कारण काळ तुमच्या बाजूने फिरू लागला आहे. एकंदरीतच पाहता 18 ते 24 मे 2026 हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल.